हाय गाइस, दिस इज कल्याणी. वेलकम टू माय कॉर्नर. दिस इज माय फर्स्ट गेट रेडी विथ मी. हे माझं फर्स्ट गेट रेडी विथ मी आहे. मी याला मराठीमध्ये करू इच्छित आहे बिकॉज मराठी इज माय फर्स्ट लँग्वेज अँड आय एम प्रिटी कम्फर्टेबल इन मराठी. नंतर इव्हेंच्युअली विल वर्क हिंदी, इंग्लिश, मराठीचं असं कॉम्बिनेशन करूयात. सो पीपल हू डोंट नो मराठी, प्लीज बेअर विथ मी. सो लेट्स गेट स्टार्टेड. आणि हा फोन ऑलरेडी आज करवा चौथ आहे अँड दिस इज द फर्स्ट टाइम आय एम सेलिब्रेटिंग करवा चौथ आफ्टर मॅरेज. मी फक्त सिरियल्स आणि याच्यामध्येच बघितलं होतं की कसं होतं करवा चौथ, काय होतं ते चांदला बघतात, मग ते पाणी पितात. आज मी ते स्वतः एक्सपिरियन्स करणार आहे आणि त्याच्यासाठीच आपण तयार होऊया. दिस इज नॉट द साडी दॅट आय एम गोइंग टू वर्क. दिस इज द साडी. म्हणजे करवा चौथच्या आधी एक पूजा असते, पण त्या पूजेसाठी मग मी ही साडी घातली होती. दिस इज अ व्हेरी प्रिटी साडी. ही माझ्या लग्नातली आहे. एनी अटेम्प्ट्स ऑफ इन द फ्रेम राईट. सो या गेट रेडी विथ मी मध्ये मला तुम्हाला बोर नाही करायचं आहे की मी काय प्रोडक्ट्स लावते, काय करते, काय नाही. सो आय थॉट लेट्स मेक इट अ इंट्रोडक्शन व्हिडिओ अलॉंग विथ अ गेट रेडी विथ मी. लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. मी एक आउटफिट चेंज. फर्स्टली आय विल वेअर समथिंग व्हेरी कम्फर्टेबल सो दॅट मी असं मेकअप वगैरे करू शकेल आणि मग नंतर आपण करवा चौथची साडी घालूयात. विल बी बॅक. गाईज, वेलकम बॅक. सो आपण थोडासा आपला सेटअप चेंज केला आहे बिकॉज फोन 10 वेळेस खाली पडलेला आहे आत्तापर्यंत. सो हा नाही आहे माझा फायनल आउटफिट. आपण आधी मेकअप करूयात, हेअर करूयात आणि मग फायनल आउटफिटकडे जाऊयात. मी फर्स्ट टाइमच घातला बिकॉज आज करवा चौथ आहे. मी चांगले दिसते यार. मी जितकी चांगली फोटोजमध्ये दिसते ना तितकीच ॲव्हरेज मी माझ्या व्हिडिओजमध्ये दिसते. बट ठीक आहे. फर्स्ट थिंग्स फर्स्ट आपण आपला फेस क्लिअर करून घेऊ. फक्त मॉइश्चरायझर लावलेलं आहे तसं तर, बट स्टिल जास्त उशीर न करता आपण ChatGPTने दिलेल्या क्वेश्चन्सकडे बघूया. हॅव टू टेल यू गाईज दॅट वेअर एम आय फ्रॉम. सो बेसिकली आय एम बॉर्न अँड बॉट अप in Chhatrapati Sambhajinagar, then Aurangabad, now Chhatrapati Sambhajinagar, that is in Maharashtra. Till 12th मी तिथे होते आणि त्याच्यानंतर मग मी ऑब्व्हियसली जिथे सगळेजण जातात तिथे गेले. पुणे बिकम माय सेकंड होम. आता मी आहे अजमेरमध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजमेरमध्ये कसं. सो माझं लग्न झालं. माझ्या नवऱ्याचं नाव अर्चित आहे आणि तो एक राजस्थानी आहे आणि तो अजमेरमध्ये सेटल्ड आहे. But I also settled here. So मी ॲज एन HR जॉब करत होते पुण्यामध्ये इन वन ऑफ दी टॉप 5 IT कंपनीज वी कॅन से. आय नो 9 to 5 खूप अवघड आहे करणं, पण मी खूप लवकरच दमले 9 to 5 ला. ॲक्च्युली ना मी आत्ताच परवाच गोवावरून आली आहे आणि माझ्याकडे एकदम फ्रेश टॅन आहे. म्हणजे माझी मेहंदी माहिती काय या राजस्थानमध्ये खूप सुंदर मेहंदी काढतात. नेक्स्ट स्टेप सोबत आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. व्हॉट डू आय डू. या मी एक HR आहे. एक्सपिरियन्स आहे मला HR मध्ये. मी हायरिंग करत होते. आय वॉज अ रिक्रुटर. लग्न झाल्यानंतर सध्या तर मी असंच काही करत नाही आहे, पण मला म्हणजे मी सर्च करते आहे जे माझ्या गोल्सला अलाइन करेल, जे माझ्या पॅशनला अलाइन करेल, असं काहीतरी बिझनेस जे मला आवडेल. 6 महिने तर पाहायला गेलं तर मला सेटल व्हायलाच लागलेत. आता कुठे जाऊन मी थोडी सेटल डाऊन झाली आहे. अपॉर्च्युनिटीज जशी भेटेल तसं मला कळेल. आधी मी एक खूप इम्पॉर्टंट स्टेप विसरलेली आहे, जी आहे लेन्स. लेन्स लावणं आय डोंट नो मला इतकं डिफिकल्ट जातं, इतकं जास्त म्हणजे अक्षरशः मी अर्धा तास त्याच्याशी खेळत राहते. ते लेन्स घालण्याचा टाईम घातला तर माझा लाईट पण जाईल. जाऊ दे, लेट्स स्किप इट फॉर नाव. नेक्स्ट स्टेप सोबत नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डिड आय गेट इन टू मेकअप ऑर कॉन्टेंट क्रिएशन. माझं ना भरतनाट्यम झालेलं आहे. सो मी भरतनाट्यमचा विशारद आय थिंक 6 इयर्सला विशारद म्हणतात, तर भरतनाट्यमचं विशारद केलेलं आहे. भरतनाट्यममध्ये आमचे मेकअप्स असायचे, हेअरस्टाईल्स असायचे. वी यूज टू वेअर दॅट आउटफिट आणि ती ज्वेलरी अँड ऑल दॅट. सो लहानपणापासूनच मला आवड होती आणि विथ टाईम मग मी थोडंसं यूट्यूब व्हिडिओज बघून स्वतः एक्सपेरिमेंट करून असं शिकत मग मला मेकअपची आवड झाली. मी 12th स्टँडर्डमध्ये होते तेव्हासुद्धा मला एकदम असे स्टायलिश फोटोज अँड ऑल अशी काढायची खूप जास्त आवड होती. आपल्यासाठी खूप न्यू होतं इंस्टाग्रामवरती पोस्ट करणं अँड ऑल्सो. मी जनरली असं बेसिक करायचे, पण असं मी काही सिरियसली घेतलं नाही. जॉबला लागले म्हटलं यार आपलं आहे आवड, आपली पॅशन आहे
तर मग नॉट मूव फॉरवर्ड विथ दिस. मग मी थोडे दिवस केलं, पण मग परत ते लग्नाच्या नादात ते परत ते राहून गेलं. मग ते लेट्स गिव्ह इट अ ट्राय. बेसिक मेकअप तर मी चांगला करूच शकते, म्हणजे पॅट ऑन द बॅक द्यावं लागेल मला. मला ना हे ब्रश खूप जास्त आवडतं लावणं. मला तुम्ही फाउंडेशन घ्या, डॅप 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 करा आणि ब्रशनी स्प्रेड आउट करा, म्हणजे ओ माय गॉड असे काही इश्यूज येत नाही, असं इव्हनली स्प्रेड आउट होत आहे. We'll go to next question. Describe myself in 3 words. So before answering your question, मी खूप क्वचितच स्मोकी आईज किंवा असं काहीतरी करते, काजळ वगैरे खूप क्वचित लावते. तर मी आज विचार करते की आज तो लुक करावा. हे हुडा ब्युटीचं अमेझिंग, म्हणजे तुमच्याकडे जर हे असेल ना, तुम्हाला कुठल्याच पॅलेटची गरज नाही, चांगलं चालतंय. म्हणजे हे क्वेश्चनचे आन्सर पण देऊयात. सो क्वेश्चन असा होता की describe yourself in 3 words. I'll say I am a very positive person. मॅनिफेस्टेशनवरती एक्स्ट्रीम बिलीव्ह करते. तर पण असेल, हा माझा विजन बोर्ड आहे. आपण नंतर डिटेल व्हिडिओ करूया त्याच्यावरती, की जितकं होऊ शकेल स्वतःबद्दल, असं स्वतःच्या हेल्थबद्दल, करिअरबद्दल, पैशांबद्दल, फ्रेंड्सबद्दल पॉझिटिव्ह बोलायचं ट्राय करा. मी अशी नव्हते, मी वर्क केलं आहे स्वतःवरती. सेकंड थिंग इज आय एम ॲम्बिशियस. स्वप्न तर तुम्ही जर ऐकचाल ना, डोक्यालाच हात लावतात. इतके मोठे स्वप्न असतात माझे की. तर पॉझिटिव्ह झालं, ॲम्बिशियस झालं. हे कसं उघडतं, हे याला काय शार्प करावं लागेल का? हे मॅथचं काजळ आहे पाहिजे. मी खूप दिवसांनी ट्राय करते, मी हार्डली काजळ यूज करते. थर्ड थिंग आय डिस्क्राईब माय सेल्फ अबाउट व्हेरी एम्पथेटिक पर्सन. म्हणजे आय कॅन पुट माय सेल्फ इन अदर शूज. हे चालत का नाही, वी आर गेटिंग समवेअर. ठीक आहे, याला करूयात आपण नीट करूया. सो 3 गोष्टी जे मी माझ्याबद्दल डिस्क्राईब केला त्या आहे: आय एम व्हेरी एम्पॅथेटिक, आय एम व्हेरी पॉझिटिव्ह, आय एम व्हेरी ॲम्बिशियस. येस, दीज आर विथ एनीवन कॅन डिस्क्राईब अबाउट मी. तर याचं पिगमेंट थोडंसं हार्ड आहे यार, असं वाटतंय. दिवसांनी मी यूज केलं आहे. ठीक आहे, तर आय मेकअपसाठी वॉट माय प्लॅन इज बेसिक. काजळ लावेल खाली आणि वरती ब्राऊन आय शॅडो लावलेला आहे आणि त्याला जस्ट ब्लेंड करेल विथ डार्क ब्राऊन आय शॅडो ॲक्च्युली, बिकॉज तेच ब्लेंडिंगमध्ये हेल्प होईल आपल्याला. मला लाईट चालला. ओके, सो दिस इज द शेड आय विल बी युझिंग टू ब्लेंड. लेट्स सी ते कसं वर्कआउट होतं आहे. आय थिंक मला दुसरा ब्रश घ्यावा लागणार आहे. यांचं ब्लेंडिंग थोडी कमीच होती आहे. आता ब्लेंडिंग ब्रशच आहे यार. सी, मेहनत करावं लागते यार हे स्मोकी आय लुकसाठी. ओके, ही आर गेटिंग समवेअर. येस, थोडंसं इथे आय थिंक ब्राऊन कलर अजून पाहिजे. नेक्स्ट स्टेपसोबत नेक्स्ट क्वेश्चन आहे की एव्हरीडे मेकअप स्टाईल. सो एव्हरीडे मेकअप स्टाईल ना माझा खूप सिम्पल असतो. मी खूप तामझाम नाही ठेवत. हार्डली 2 ते 3 प्रॉडक्टसोबत मी वर्क करते. बेसिक म्हणजे माझं असतं की मॉइश्चरायझर लावायचं, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, प्रायमर लावतोय. ते प्रायमर खूप अमेझिंग आहे, मी तुम्हाला ते दाखवते. मेकअप फॉर एव्हर, त्याची हालत खूप खराब झाली, बट एनिवेज हे मेकअप फॉर एव्हरचं प्रायमर आहे. हे खूप जास्त अमेझिंग आहे. म्हणजे हे लावलं ना तर ऑलरेडी तुमचा फेस एक ग्लो देतो. इट हॅज गॉट अ पिंक, थोडासा पिंक टिंट आहे त्याच्यामध्ये, ते ऑलरेडी ग्लो देतो. आईज तर थोडेसे झालेले आहेत. सो वन थिंग मोस्ट पीपल डोंट नो अबाउट मी इज दॅट आय लव्ह BTS. आय डोंट नो हाऊ दे केम इन टू माय लाईफ. लॉकडाऊनमध्ये त्यांचे अचानक व्हिडिओज येऊ लागले आणि मी नॉट बिकॉज हाऊ दे लुक और हाऊ दे प्रेझेंट देमसेल्फ, इट्स ऑल्सो बिकॉज यार तुम्ही त्यांची मार्केटिंग बघा, त्यांची PR बघा, त्यांचं डोकं. म्हणजे या सिंगर्स तर खूप सारे आहेत, but there is only one Taylor Swift, there is only one Coldplay, there is only whoever you like, and तसंच BTS आहे, there is only one BTS. I don't know why मला त्यांचं म्युझिक म्हणा, त्यांचं ते ऑथेंटिसिटी म्हणा, त्यांचं ते इनोसन्स म्हणा, म्हणजे मी त्यांच्याशी खूप सारे व्हिडिओज बघितलेले आहेत. अँड नॉट जस्ट बिकॉज ऑफ हाऊ दे लुक, ऑब्व्हियसली दे लुक व्हेरी हॉट, बट फॉर मेनी अदर रिझन्स. लाईक दे हॅव ब्रिलियंट टीम, दे हॅव वर्क ब्रिलियंटली. पूर्ण वर्ल्डमध्ये K-पॉपचं फर्स्ट इम्प्रेशन आणणं, वर्ल्डला K-पॉपबद्दल जाणून देणं, अमेझिंग जॉब दे हॅव डन अँड नो वन कुड डू इट बेटर दॅन दॅम. सो या, दॅट्स द वन थिंग नो वन नोज अबाउट. तो ब्लश लावताना आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. सो नेक्स्ट क्वेश्चन मला ChatGPTने विचारलं आहे की व्हॉट डू आय लव्ह डुईंग वेन आय एम नॉट फिल्मिंग. माझा फर्स्टच व्हिडिओ आहे, फिल्म तर मी फर्स्ट टाइमच करते. एनिवेज, व्हॉट डू आय लव्ह. सो अगेन, आय लव्ह वॉचिंग K-ड्रामास. मी खूप मोठी K-ड्रामासची फॅन आहे. नॉट बिकॉज हाऊ
the people in them are visually attractive, but because of the cinematic experience. Just a simple example मी एक सांगते की एक सीन होता वन ऑफ द के ड्रामाजमध्ये जो मी आत्ता पाहिला, आय डोंट रिमेंबर द नेम. त्याच्यामध्ये ना ती झोपेतून उठली आणि तिला तिच्या आईचा आवाज हे मधून आला आणि ती किचनमध्ये आली. बॅकग्राऊंड वॉज ऑल येलो, इट वॉज ऑल ब्राईट वॉर्म, ऑल येलो बॅकग्राऊंड, बिकॉज ती खूप हॅपी होती तिच्या आईला बघून. पण ना ती तिच्या ड्रीममधून उठली आणि तिला रिअलाईज झालं की तिची आई काही वर्ष आधीच शी डाईड. तर एकदम मग बॅकग्राऊंड ब्लू झालं. म्हणजे यू कॅन सी, म्हणजे लाईटिंग, काय म्हणतात त्याला, एक्झिक्युशन अमेझिंग. नॉट जस्ट दिस, आणि एव्हरी के ड्रामा इज डिफरंट फ्रॉम दी अदर के ड्रामा. मोठा व्हिडिओ न बनवता आपल्याला पटकन पुढे जावं लागेल. ते पावडर पण मला खूप जास्त आवडते. आहे अमेझिंग प्रोडक्ट आहे हे सुद्धा. मी काही न लावता फक्त मॉइश्चरायझरवरती जरी हे लावलं ना तरी ते एकदम फिनिश त्याच्यासारखंच देतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन्सकडे वळूया. इन्स्पायर्ड मी टू स्टार्ट यूट्यूब. मी सध्या एक यूट्यूब चॅनलला खूप जास्त फॉलो करते. ते कपल आहेत, वाईब विथ याशी म्हणून. त्यांचे चॅनल, मला त्यांची चॅनलची वाईब खूप जास्त आवडते. किती ऑथेंटिक आहेत, किती ओरिजिनल आहे. मी जेव्हा पण माझ्या मराठी लोकांना किंवा मराठी भाषेला मिस करते, मी त्यांचे चॅनल उघडून बसते. मला खूप छान वाटतं. इतके रिअल आणि ऑथेंटिक व्हिडिओज टाकतात ना, म्हणजे असं वाटतं की वाव यार, खूप छान फील होतं. सो असंच मला इन्स्पिरेशन आलं की यार आपण पण असं काहीतरी ऑथेंटिक व्हिडिओज आपल्याकडे आहे. फॅशनचं थोडंफार टॅलेंट, मेकअपचं थोडंफार टॅलेंट, आपण पण आपले काही ऑथेंटिक व्हिडिओज टाकूया. आणि तिथूनच मला असं थोडंसं वाटलं की ट्राय द्यायला काय प्रॉब्लेम आहे. तिथून इन्स्पिरेशन आले ना. अरे हा ChatGPT एकदमच डीप क्वेश्चन्स विचारतो. अरे भाई, पहिला तर व्हिडिओ आहे, बट स्टील ड्रीम कोलॅबरेशन डिओर सोबत कोलॅब, YSL सोबत, बुल्गरी सोबत, म्हणजे या ब्रँड्सवर आय रिअली वॉन्ट कोलॅब जेव्हा आपण ग्रो करू तेव्हा. कोट और मंत्रा. ओके, सो वन मंत्रा मी खूप जास्त माझ्या लाईफमध्ये फॉलो करते. मी त्याचा टॅटू पण बनवला. आय डोंट नो इफ यू कॅन सी ऑर नॉट. इट इज क्रॉयसेंट टॉय which is written in French, which means believe in yourself, which I follow throughout my life in every situation. Believe in myself. लावलेला आहे, आयलायनर लावलेला आहे. आता जरा मस्कारा लावूयात आणि आय मेकअप कम्प्लीट करूयात. सो आपला आय मेकअप कम्प्लीट झालेला आहे. सोबतच आपण नेक्स्ट आपल्या लिप मेकअपकडे जाऊयात. आणि नेक्स्ट ChatGPT मला विचारतं आहे की समथिंग आय हॅव लर्न हार्ड वे. समथिंग आय हॅव लर्न हार्ड वे इज बीइंग हॅपी अबाउट माय सेल्फ. आय डोंट नो वाय. म्हणजे लहानपणापासूनच ना मी खूप जास्त स्वतःला क्रिटिसाइज करायचे, दुसऱ्यांसोबत कम्पेअर करायचे. आय यूज टू बी नेवर हॅपी विथ वॉट आय वॉज, वॉट आय एम, कधीच नाही. आणि मी खूप हार्ड वेने ते शिकली आहे. बिकॉज ॲट द एंड कसं असतं ना, तुम्ही जर स्वतःवरती प्रेम नाही केलं ना तर तुमच्यावरती प्रेम करून नाही करणार. म्हणजे करतात ऑब्व्हियसली, बट द ओनली लव्ह विच यू कॅन रिलाय ऑन इज द लव्ह विच यू हॅव फॉर युअर सेल्फ. आणि ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, स्वतःवरती प्रेम करणं. द वन आय लर्न इट हार्ड वे, यू ऑल्सो लर्न टू लव्ह युअर सेल्फ. तर आपण स्मोकी मेकअप ठेवलेला आहे तर लिप्स थोडेसे असे लाईटच ठेवायला पाहिजे. आय डोंट नो, न्यूड लिप्स माझ्यावरती बिलकुल चांगलं दिसत नाही, बट एक्सपेरिमेंट करतो आज आपण सगळ्याच गोष्टींसोबत. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, वन पीस ऑफ ॲडवाइस आय गिव्ह टू माय यंगर सेल्फ इज नो मॅटर वॉट हॅपन्स, इट हॅपन्स फॉर युअर ओन गुड. म्हणजे काही जे होत असतं ना तुमच्या आयुष्यात ते फक्त तुमच्या चांगल्यासाठीच होत असतं. मे बी आपण ते एक्सेप्ट नाही करू शकत, बट नंतर तुम्हाला इव्हेंच्युअली कळून जातं की जे होतं ते तुमच्या चांगल्यासाठीच होत असतं. आणि तेच मी माझ्या यंगर सेल्फला सांगेन, बिकॉज मी खूप स्ट्रेस आउट व्हायचे सिच्युएशन्सला घेऊन, इतकी जास्त की मला अक्षरशः हेल्थ इश्यूज व्हायचे. सो आता इव्हेंच्युअली मला कळतं की ठीक आहे, इफ समथिंग नॉट गोज म्हणजे जे माझ्या वेनी जर काही झालं नाही तर ऑब्व्हियसली ते काहीतरी चांगलंच असणार आहे. जे मला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप चांगलं असणार. लास्ट स्टेप आपण कसं हायलायटर लावूयात. क्वेश्चन आपण बघूयात की व्हॉट आय वॉन्ट पीपल टू फील वेन दे विजिट माय पेज. सो बेसिकली आय वॉन्ट, म्हणजे मला असं काही एक्सपेक्टेशन्स ॲज सच नाही आहेत. आय जस्ट वॉन्ट की मी जे स्ट्रगल्स किंवा मी जे सेल्फ डेव्हलपमेंट केलं आहे विथ टाईम, विथ माय टेक्निक्स और विथ वॉट एव्हर मेथड्स, आय जस्ट वॉन्ट पीपल टू फाइंड माय कॉर्नर, देअर सेफ कॉर्नर. म्हणून मी याचं नाव सुद्धा कॉर्नर ऑफ कल्याणी ठेवलेलं आहे. आय वॉन्ट देम टू फील दॅट ओके इट इज देअर सेफ कॉर्नर आणि people can come and feel comfort in it, or they can learn maybe something from me, or I can learn something from them. So it is going to be a very easy breezy videos
गोईंग फॉरवर्ड. त्याच्यासोबतच आपण वेगवेगळे चॅलेंजेस आणूयात, वेगवेगळे काय म्हणतात त्याला, गेट रेडी विथ मी जाणूयात आणि वेगवेगळे फॅशन टिप्स मे बी जस्ट इझी. हां, कधी वाटलं बोर झालं आहे, ठीक आहे कॉर्नर ऑफ कल्याणीला जा. कधी वाटतंय सॅड वाटतंय, कॉर्नर ऑफ कल्याणी च्याच्यावरती जा. कधी वाटतंय की थोडंसं मोटिवेशन पाहिजे किंवा थोडंसं लाईट हार्टेड फील करायचं आहे. आपला कॉर्नर आहे हा गाईज, हा आपला कॉर्नर आहे आणि इथे आपण खूप मजा करणार आहेत, खूप ग्रो करणार आहेत, खूप मोठी कम्युनिटी बनवणार आहेत. ह्याच्यासोबतच आय थिंक माझा मेकअप तर झालेला आहे. मी आता पटकन ड्रेस चेंज करून येते आणि तुम्हाला माझा फायनल लुक दाखवता येईल. हाय गाईज, वी आर बॅक विथ द फायनल लुक. या पसाराचं फायनल प्रोडक्ट आहे. 2 तास लागलेत आपल्याला तयार व्हायला. आणि ही आहे ती सुंदरशी साडी. ही मी पुण्यावरून घेतली होती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला आवडला असेल. दिस इज माय फर्स्ट ट्राय आणि आपण स्किल्सला आपण असंच ग्रो करत राहू, असंच कनेक्ट कर. तुमचे पण काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. एकदा नीट मी माझा मेकअप दाखवते. आय थिंक लायटिंगचा. हां, नाव यू कॅन सी. हां, दिस इज द नाईस लायटिंग. थँक्यू फॉर वॉचिंग टिल हिअर. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.